नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत। स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातही स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते। यातून चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जाते। स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात। स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत देखील असतात। स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रद ठरत आलेली आहेत। त्यातूनच काही ना काही शिकवण, संदेश समाजाला मिळत असतो। एक दिवस मंदोमंत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते। ते नेमके कसे काय घडले ते आता जाणून घेऊया। तत्पूर्वी जे लोक नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे। तेथेच मालोजी राजाचा गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती। त्या जागेवर आता शाळा आहे। तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला। काही किल्ल्या नियंत्रणामध्ये येत नव्हत्या। माहूत आपापल्या परीने प्रयत्न करतच होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्लाही करू लागला। यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती सुद्धा वाटू लागली। एके दिवशी राजाने त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले, तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावत असे। अखेर वैतागून मालोजी राजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले। राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे। नागरिकांना त्याची खूपच भीती वाटू लागली आहे। काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही। अनेक प्रयत्न करून थकलोत। त्याला देहांताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला। स्वामी समर्थांची शिकवण अहंकार प्रगतीस बाधक आणि निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ। राजाचे बोलणे ऐकून स्वामी समर्थ आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले। वाटेत स्थानिक भक्तजन महाराजांना विनंती करू लागले की महाराज, या रस्त्याने जाऊ नका। तो हत्ती मोठमोठे दगडासारखा भिरकावीत असतो। मात्र महाराज पुढे निघाले। ज्यांची सत्ता जगावर चालते, ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्त अवतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते, ते देहबुद्धी धरून पळून गेले। हत्तीला बांधून ठेवले होते। तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव हे दोन चार जण स्वामींसोबत थांबले। स्वामी समर्थांची शिकवण देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे। महाराज कमरेवर हात ठेवून हत्ती समोर उभे होते। रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल। बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे। अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला। आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले। त्यांच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले। स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोमत्त हत्ती गरीब होऊन स्वामी समोर नतमस्तक झाला। स्वामी महाराज यांची अनुभव कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
श्री स्वामी समर्थ. सावली सम सोबत करा स्वामी गुरु राणा. श्री स्वामींच्या सतत चिंता करीत असताना स्वामी आपल्याबरोबर आहे असा नेहमी प्रत्यय येत असतो. 6 जून 2006 रोजी मी पिंपरीहून रात्री भाजीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो. रात्री मी एकटाच होतो. पाऊस पडत होता. स्वामींचा धावा चालू होता. इतक्यात एक नवी कोरी मारुती कार जवळ येऊन थांबली आणि एकच जागा आहे, नाशिकला येणार का विचारले. मी पटकन कारमध्ये बसलो, कारण मला लग्नाला पोहोचायचे होते. परंतु संगमनेर मागे गेले आणि एक सुनसान जागी रात्रीचे 2 वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपले आणि गाडी थांबली. सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांना गाडींना थांबवण्याची विनंती केली, पण अंधार होता, त्यात पाऊसही पडत होता आणि माझ्याजवळ थोडे पैसे पण होते. साधारण 10,000 रुपये होते. मनात भीती वाटू लागली. स्वामींचा धावा सुरू होता. 15व्या मिनिटाला एका पोलिसाची गस्त घालणारे जीप तिथे थांबली आणि आम्हाला विचारले. आम्ही सर्व हकीकत सांगितली व त्यात बसलेले वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला स्वामींच्या रूपात दिसले. त्यांनी लगेच तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसून मी तुम्हाला पेट्रोल घेऊन देतो असे सांगितले. बाकी काही चौकशी केली नाही. त्यांच्या मदतीने जीपमध्ये सुमारे 15 किलोमीटर संगमनेरला जाऊन त्यांनी एका माणसाला उठून पेट्रोल द्यायला सांगितले. पेट्रोल गाडीत भरून झाल्यावर आम्ही पुन्हा धाब्यावर त्यांच्या चहा पिण्यासाठी आग्रह केला. श्री चौधरी साहेब त्यांनी स्वतःच्या पैशांनी आम्हाला चहा पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला गोड लागला. मी त्यांना सांगितले की स्वामी समर्थांचा धावा केला आणि त्यांनी तुम्हाला मदतीला पाठवले. हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले. ते म्हणाले, माझी गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली, ती स्वामींच्याच कृपेने. कसा वाटला भाग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरचे बाकी व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा भरपूर रूपाने आपल्याला स्वामी समर्थ महाराज नेहमीच आपल्या मदतीला धावून येत असतात आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी आहे हे सांगत देखील असतात.